श्री स्वामी समर्थ। वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी। तर त्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। ह्या वस्तूमुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होणार। तर आपल्याला काय करायचं आहे, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि अंघोळीला पाणी काढायचं। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली जी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल हे सर्वांच्या घरामध्ये असतंच। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे, चिमूटभर हळद आणि चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। तसेच चिमूटभर काळे तीळ सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। आणि आपल्याला स्नानही करायचे, पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे त्यांना केलेल्या उपायाचं शुभफळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक मग आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग उजव्या खांद्यावर आणि दुसरा जो मग आहे तो डाव्या खांद्यावर, एक मग डाव्या खांद्यावर टाकायचा। आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान करायचं आणि करताना निरंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र कसा आहे, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी कुरुहा। या मंत्राचा जप करायचा। किंवा सोपा आपला जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा जप करायचा आहे। या दोन्ही मंत्रापैकी कोणत्या तरी एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तर अशा प्रकारे ह्या वस्तू तुम्ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, बघा तर मग कसा फरक पडतोय। अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी, नवनवीन उपायांसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।